हो होतो या इलेक्शन संदर्भात आज आम्ही या ठिकाणी सोमनानी राजे सुशांत पाटील दत्तवाड जिल्हा परिषद साठी उमेदवार आणि श्री बापूराव दत्तात्रय पवार दत्तवाड पंचायत समिती या दोघांच्या प्रचारासाठी आज आम्ही इथे उपस्थित आहे। या ठिकाणी आदरणीय माजी आमदार बँकेचे चेअरमन आदरणीय राजवर्धन कदमांडे साहेब, संजय दादा जाधव पाटील, श्री रामचंद्र मोटेजी, यशवर्धन कदमांडे, मयूरजी, राजू पाटीलजी, आमचे जावई सुशांत जाधव पाटील साहेब, वर्षा पाटील ताई, या ठिकाणी उपस्थित सगळे बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहितीच आहे की येणाऱ्या 7 तारखेला आपल्या या जिल्हा परिषदचं इलेक्शन या ठिकाणी होऊ घातलेलं आहे। मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की म्हणून राजे सुशांत जाधव पाटील या लहानपणापासूनच एक अशी जळणघळण आम्ही मुली आणि मुलामध्ये आमच्या घरानं कधी भेदभाव करत नसतं आणि त्याप्रमाणे आम्ही मुलांना जे शिकवतो समाजामध्ये चांगलं कार्य करायला, समाजामध्ये एक आदर्श निर्माण करणं आणि जेवढं आमच्या घराण्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी, राजे रघुजी भोसले नागपूर संस्थापक या सगळ्यांनी जो पायंडा घातलेला आहे त्या पायंड्यावर कार्य करायचं, जनतेचं सेवा करायची, देश धर्म या रक्षणासाठी आपण सदैव झटत राहायचं आणि आया बहिणींचं आणि सोबत विकासाचं कार्य हे सदैव हे करत राहायचं असं या आमच्या अंगात, आमच्या रंगात भिनलेलं आहे आणि तेच आम्ही आमच्या पिढीमध्ये बी आम्ही ते घडवतो आणि ते म्हणून राजे सुशांत पाटील साहेबांच्या मनामध्ये आम्ही ते पुढं बिंबवलेलं आहे। एक चांगलं गोष्ट आपल्या या दत्तवाड जिल्हा परिषदेमध्ये मी आपल्याला विशेष करून सांगू इच्छितो। एक ज्या राजघराण्यामधनं आम्ही लोक आलो तेच परंपरा पुढे चालवणं आणि त्यासोबत सासूरवाडीमधली परंपरा पुढे चालवायची, जसे संजय दादा जाधव पाटलांनी एक समाजसेवा राजकारणासोबत एक ब्रिज सुरू केलं। त्यांच्या वडिलांनी शामराव जाधव पाटील साहेबांनी फार मोठं एक वलय निर्माण केलं आणि त्याच परिवारामध्ये सून म्हणून सुशांत संजय जाधव पाटलांना त्यांच्यामध्ये बी एक राजकीय आणि समाजसेवेचं ब्रीद आहे आणि ह्यामुळं या दोन्ही घराण्याचं एक राजकीय आणि समाजाचं व्रत घेऊन चालण्याची परंपरा ही कायम आहे। मी आपल्याला विश्वास देतो की आपण ह्या लोकांना भरघोस मताने आपण निवडून दिलं पाहिजे। आपल्या या दत्तवाड जिल्हा परिषदेचा जो विकास आजपर्यंत झाला नसेल हा विकास हे नक्की करतील ह्याचा मी आपल्याला विश्वास देतो। कारण केंद्रामध्ये सत्ता, महाराष्ट्रामध्ये सत्ता, महानगरपालिकांमध्ये सत्ता, तर आता जिल्हा परिषदमध्ये ही सत्ता असणं फार आवश्यक आहे। कामाचा एक आपल्याला माहिती आहे विकासाचा एक मार्ग असतो आणि प्रवाहाकडे वाहणारं हे कधी बी ज्या प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या दिशेने जाणं हे कधी बी सुजाण नागरिकाचं एक कर्तव्य असतं। विकास हा करण्यासाठी कधी बी आपण पक्षाला महत्त्व देऊन आणि पक्षासोबत उमेदवाराचं तेवढंच महत्त्व आणि तेवढंच वलय आपल्याला असलं पाहिजे। काम करणाऱ्या व्यक्तीला नक्की पुढे नेलं पाहिजे, विकास करायचा आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो एक मुनाई पाटलांच्या वडिलाच्या नात्याने आणि जाधव पाटलांच्या कामाचं जे मला माहिती आहे त्या नात्याने मी आपल्याला विश्वास देतो की आजपर्यंत नाही झाला असा विकास या दत्तवाड जिल्हा परिषदेमध्ये नक्की होईल। जे फंड
जिल्हा परिषदेला असतो तो तर ह्या ठिकाणी लागेलच, पण जे बी काही उणी असेल ते मी आहे, चंद्रकांत दादा पाटील आहेत आणि ह्या भागाचे सर्व नेते मंडळी आम्ही मिळून अजून वेगळा फंड आणून या ठिकाणाचा आम्ही नक्की विकास करू एवढा मी विश्वास देतो. फक्त आपण आपल्या मताने उमेदवाराला विश्वास आपण द्यावा आणि आपला आशीर्वाद भरघोसप्रमाणे आपण उमेदवाराला द्यावा एवढी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. आणि आपल्याला निश्चितच सांगू येतो की कुठेही विकासामध्ये कमतरता राहणार नाही याची मी हमी देतोय. फक्त या इलेक्शन पुरतंच या दत्तवाडामध्ये मी आलेले नाही, मुलीची आणि संपूर्ण त्यांच्या सासूरवाडीची या ठिकाणी कार्य आहे आणि या ठिकाणी ते उभे आहेत. आपण यांना नक्की आशीर्वाद रूपी विजयी द्या. मी नक्की आपल्यामध्ये येत राहील एवढा मी आपल्याला विश्वास देतो आणि विकासाचं मी हमी देतो की आपल्याला आजपर्यंत भूतो न भविष्याचा विकास होईल ह्याचं मी नक्की आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो. आणि पुनश्च आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण मतसुरी आशीर्वाद रूपाने मृणालिनी सुशांत पाटील आणि बाबूराव दत्तात्रय पवार साहेबांना आपण या ठिकाणी निवडून द्यावं एवढीच विनंती करण्यासाठी मी आपल्या ठिकाणी आलोय. धन्यवाद. नक्कीच साहेब.